पप्पा शेठ तुम्ही आज चला ना. काय झालं? ते तुम्ही प्रपोज करणार आहात ना, तर ते आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुम्हाला पण? हा. काय? आज चला ना, मग सांगतो. वहिनी तू बस, मी टेबल नंबर 9 आज नाही जाए रे, पटका बिस्किट सकाळ. आईंचा फोन. हा आई बोला. या ना पप्पा शेठ. भैया जी चाय दूं का? चाय है, तुम बोलो. हा ते तुम्हाला यासाठी बोलवलं कारण तुम्ही पहिल्यांदाच मुलीला प्रपोज करताय ना. मग याआधी मुलांना प्रपोज करत होता असं वाटतं का तुला? नाही तसं नाही, म्हणजे पहिल्यांदा प्रपोज करताय ना म्हणून बोलवलं. हा असं बोल ना, पहिल्यांदा प्रपोज करणार आहे. हा तुम्हाला सांगतो, मी पण पहिल्यांदा आणि शेवटचं प्रपोज केलं होतं उर्मिलाला. मी माझ्या एरियामध्ये आधी ऑमलेट पावची गाडी चालवायचो. वा. हा आणि उर्मिला समोरच्या बिल्डिंग मध्ये एका आजोबांकडे घर कामाला होती. हा त्या आजोबांना आहे ना संध्याकाळी चोरून ऑमलेट पाव खाण्याची लहर लागायची. हा मग ते उर्मिलाला पाठवायचे. पण उर्मिला पहिल्यापासून शाकाहारी ना, तिला त्या अंड्याचा वास सहन व्हायचा नाही. मग मी एक आयडिया केली. उर्मिलासाठी एक अत्तराची बाटली आणली आणि रुमाल. मी अत्तर शिंपडून त्या रुमालावर तिला द्यायचो. मग ती अशी नाकावर घेऊन बसायची. त्यामुळे तिचा त्रास कमी झाला. भैया प्रपोज कुठे आहे? पुढे आहे, पुढे आहे. प्रपोज पुढे आहे. म्हणजे काय, तुम्हाला तर माहिती आहे उर्मिला एकदम खरं बोलणारी मुलगी आहे. त्या आजीला कळलं ना की आजोबा चोरून ऑमलेट खातात म्हणून. उर्मिलाने पण खरं सांगितलं. मग तिला कामावरून काढून टाकलं. मग ती रडत रडत माझ्याकडे आली. अत्तराचा रुमाल अश्रूंनी भिजला. मग मी तिला बोललो, तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. भाई तुझं उत्तर बदललं, प्रश्न तोच आहे. प्रपोज कुठे आहे यात? हाच प्रपोज आहे. हो हाच. तू काळजी करू नकोस, मी आहे ना. हा प्रपोज आहे? हा अहो मुलींना असंच आवडतं. हा अहो तुम्ही पण मुलींना असंच सांगा, काळजी करू नकोस, मी आहे ना. अहो मुलींना काळजी घेतलेली आवडते, लगेच हो म्हणतात. पप्पा दादा तुम्ही पण असंच करा. आणि तुम्ही आहातच तसे. किती काळजी घेता तुम्ही आमची सगळ्यांची. थँक्यू भाई. पण मी ज्या मुलीला प्रपोज करणार आहे ना, तिला काहीच टेन्शन नाहीयेत, काही प्रॉब्लेमच नाहीयेत. मग तरी सुद्धा मी तिला असं म्हणू, भाई काळजी करू नको, मी आहे. चालेल ना. भगवान तुला काही सांगायचंय? नहीं नहीं, हमें कुछ नहीं कहना. अरे हमें तो इन सारी चीजों पे भरोसा भी नहीं है. वाह. हमने तो शादी के पहले अपने बीवी को देखा भी नहीं था. शादी के बाद पता चला कि वो दिखने में भी सुंदर है. अरे हमें तो लॉटरी लग गई. और उसके बाद पता चला कि वो सिर्फ दिखने में नहीं, मन से भी सुंदर है. फिर तो बम्पर लॉटरी. और फिर क्या, प्यार हो गया और अब बच्चा होने वाला है. भाई बघ, एक छोटीशी लव स्टोरी, पण घटना किती आहेत बघ. पप्पा सेठ, हम तो कहते हैं कि मन की सुंदरता देखो, वो सबसे बड़ी होती है. हाँ फुल रिस्पेक्ट भाई, काय बोललाय. पापेशे तुम्ही प्रपोज कसाही करा, पण बिंदास करा. आमचं फुल सपोर्ट आहे तुम्हाला. हा एकदम फुल फुल सपोर्ट. ठीक आहे भाई, आता जाऊ बाहेर. हा वहिनीशी बोलायचंय ना. ठीक आहे. बिंदास. सगळे भाई आपल्या सपोर्ट मध्ये आहेत वहिनी. अरे थापाशे, तुम्ही कसं काय इकडे? मला बघून दचकलास का? दचकले कोण भाई? तुमच्या निपळमध्ये असं दचकतात का? आमच्या इकडे. अरे थापाशे, तुम्ही कधी आलात? असं दचकतात. नेपाळमध्ये दचकत नाही, दचकवतात. ओके भाई, जय नेपाळ. बोला. बाहेर काय बोलत होत? तुम्ही काय CID मोड मध्ये आले का? आज काय आहे हॉटेलला? सगळे भाई विश तुमची डिश आमची. तुझे विश काय तुम्हाला माहिती आहे, पण जे डिश मागतलंस ना ते तुला मिळणार नाही. ते पंचपक्वान्नवाली डिश आहे. स्वतःला ओळख, पोळी भाजीच खा. नको ती डिश डोक्यात ठेवलंस ना ताप वाढेल.
तुम्ही काय प्रायोगिक नाटक की इंग्लिश पिक्चर बघून आले का? कळेल असं बोला ना. लवकरच कळेल तुला. कळलं बाई. आता शांत व्हा. चला केअरटेकर थापा. सिन्स 1965. चला चला शांत. तर तुझ्या समोर फोन लावले ना मी, परी नाही उचलत आहे फोन. बापावचा लागत नाहीये. थापाचा तर 3 तास आउट ऑफ रेंज आहे. मरणार आहे मी, खरंच मरणार आहे यार. मी काय करू यार? मूड घालून काय करतोय तू आता? नाही काय, सगळे येणार आहेत, लाज निघणारच आहे, तर जरा प्रेझेंटेबल तरी राहतो. नाही मग एक काम कर ना त्यापेक्षा. हा, मूड घाल आणि पळून जा. ती परी नाही का स्वतःच्या मनाने लग्न ठरवलं, हा, पण लग्नाची भीती वाटली म्हणून पळून गेली. आता इकडं भाऊ प्रपोज करणार आहे म्हणून पळून गेली. तू पण जा पळून. सगळ्यांनाच पळून जायला लागणार आहे आता. वा काय आलं? थापा कापी येऊन बसत बाहेर. बाई काय गेम खेळलाय तू? थापा डायरेक्ट. पप्प्या सॉरी ना यार, सॉरी ना. अरे बघ मी थापाला सांभाळतो, तू प्लीज त्या भपावला सांग यार, परीच्या घरी बिरी नको जाऊ. बाई असं कसं? असं कसं बाई? यांनी जोनिताच्या बापाला इकडे बोलवलं म्हणजे मी त्यांच्या समोर प्रपोज करायचं ना. मग भपावनी सुद्धा परीला तिच्या बाबांसमोर प्रपोज करायला पाहिजे. ए पप्प्या हे सगळं नको. हा, जो काय तमाशा करायचा तो आपल्या घरात करा. त्यांच्याकडे कशाला उगाच? एक तर आत्ताच त्या परीच्या घरचे जरा शांत झालेत. भपाव जाणार आणि मग परत सगळं राडा होणार. नको ना, कशाला? काहीच प्रॉब्लेम नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये बाई. आपले गौरवबाई तिकडे जातील आणि तिकडे त्यांना मॅग्नेटचं पाणी पाजतील, मग सगळे परत शांत होतील. एकदम आनंदी आनंद. सॉरी ना यार, सॉरी ना यार. बर बर बर, मी तुला प्रॉमिस देतो यापुढे आयुष्यात मी तुझी भंकस करणार नाही. डील डील. ओके ओके. तसंही एक काम करू ना, आपण काय सगळे एवढ्या सिरियसली घेतोय? तू जोनिताशी गप्पा मार, आपण फोटो काढू. असं काय साहिलची टास्क म्हणजे आयुष्यातलं आपलं काहीतरी महत्वाची गोष्ट आहे. हा, त्याला फोटो पाठवू, वर आम्ही तुझी तारीफ करणार 2-4 मेल लिहितो, विषय कट. चला चला. हा, फक्त राहिला प्रश्न भपावचा. नाही ऐक बाई, प्रश्न माझा नव्हताच. कारण मी आधी बोलत होतो हे साहिलला एवढं सिरियसली कशाला घ्यायचं, पण माझं कोणीच ऐकलं नाही. त्यामुळे मी आता माघार घेणार नाहीये बाई. मी माझं टास्क पूर्ण करणार. बाई पायात कोल्हापुरी आहे, घाबरायचा प्रश्नच येत नाही. आता थापा येऊ दे पुढे, माझा दादा येऊ दे, नाहीतर अजून कोणी येऊ दे, मी बाई आज प्रपोज करणार. त्यामुळे माझा प्रश्न संपलाय. राहिला प्रश्न भपावचा. परिराणी, ए परिराणी, मर जाऊंगा. भपाव, अरे गाँव वालों, मैं कूद जाऊंगा, मर जाऊंगा. अरे कोण बोलतोय? गाँव वालों, मैं मर जाऊंगा, कूद जाऊंगा. परिराणी कुठे आहे? अरे काय नाटक लावलं, ये खाली. ए तू गप्प बस. ए बघ, तुला दुनिया घाबरत असेल, मी नाही घाबरत. आणि आहे ना, सगळ्या पोरांचा तुला प्रॉब्लेम आहे. हा, पण आत्ताच सांगतो, आपण परीलाच प्रपोज करणारच. आपण जोनिताच्या मागे. नाही, जोनिता फक्त पप्पा शेटची आहे. ए भाई, बाबा ऐक ना, हे बघ, नातं आणि बर्फाचा गोळा हे बनवणं खूप सोपं आहे रे, पण टिकवणं तेवढं अवघड आहे. त्यावर एकच मार्ग आहे की फक्त आपण शीतलता ठेवावी, बास. हे शीतल वगैरे आपल्याला काय माहित नाही. परी, फक्त परी माहितीये बाई आपल्याला. तू हसतोयस का? त्याला खाली यायला सांग. काहीच उपयोग नाही बाई. तो ऐकणार नाही. युनिव्हर्सल थिअरी आहे. झणझणीत मिसळपाव आणि प्रेमात पडलेला भपाव यांना कोणीच कंट्रोल नाही करू शकत. हे बघ बाई, जोपर्यंत परी इथे येत नाही ना, तोपर्यंत आपण इथून काय हलणार नाही. अरे ऐक ना पप्प्या, तूच काहीतरी करू शकतो आता, बघ ना. अरे त्याचं प्रेम कळतंय, पण हे असं वेडं होणं चुकीचं आहे. हो बाई, पण तो नाही येणार आता खाली. काय करणार आता? ते गौरव आणि परीला मस्ती करायची होती, तर मग आता आपण काय करणार ना? अरे मी माफी मागतो, मी जाहीर माफी मागतो रे बाबा. अरे अरे सॉरी 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 सॉरी. त्याला येऊ दे, खाली येऊ दे. अरे बापा ठीक आहे, तू ये खाली. बाई पप्प्या बाई, तुम्ही नका ना मध्ये पडू. हे बघा,
आपलं ठरलं होतं ना एकत्र प्रपोज करायचा. मग भाई हे बघा, आता कोणी पण येऊ दे, काही पण करू दे, भाई आपण मागे नाही हटणार भाई. ये भाई बाप्पा, अरे तू तिकडे उभं राहून काय परी इकडे येणार आहे का? हा तो विचार कर ना तू जरा भाई. हा एक काम कर, तू खाली ये आणि डायरेक्ट परीच्या घरी जा. घरी जा काय? अरे परीच्या घरी जा काय तू? ऐक ना भाई, काही होणार नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. ए बाप्पा, माझ्यावर विश्वास ठेव भाई. अहो पण भाई तुम्ही नका ना मध्ये पडू. अरे भाई जुबान देतो आपण, परीला इकडे आणण्याची जबाबदारी आपली आहे. तू एक काम, खाली तर ये ना भाई, खाली ये. पप्प्या भाई, अरे तुमचा हुकूम आपला ऐका ना भाई. हो नाही नाही भाई, अहो भाई तुम्ही नका ना बोलू. भाई एवढं तर करूच शकतो मी तुझ्यासाठी. आणि तू कशाला आता इकडून खाली ये ना, नाही तर डायरेक्ट पडशील भाई. हा ऑलरेडी प्रेमात पडलायस ना, मग अजून पडायची गरज आहे का? आणि असं काहीतरी राडा झाला ना भाई, तर तिच्या नजरेत पडशील परीच्या. चालणार आहे का? चालणार आहे? पण पप्प्या भाई, बरोबर आहे भाई, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू शांतपणे विचार करशील आणि व्यवस्थित खाली येशील. हा भाई, आपल्या मुन्नाबाई सर्किटच्या फ्रेंडशिपची कसम आहे तुला. हा येईल ना? अरे येईल भाई. चल 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 चल, चला आजचे गावालो, चला आज जाऊया. हा पप्पा एकदम चांगला पोरगा आहे ना पप्पा. हा चांगला आहे ना पोरगा तू? हा चांगला पोरगा. तो येतोय खाली, लगेच येतोय. चल 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 चल. ए चल 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 चल. तू काय बघतोय रे भगवान? चल. थापा अंकल नाही, केअर टेकर थापा. बरं झालं तू आलंस, मी वाटच बघत होतो. जोनिताला पण माहिती नाही मिळालोय. पप्प्यानं माझा राग नाही बघितला. मी काय म्हणतो, काही म्हणू नकोस. मी तुला युनिव्हर्सल थिअरी सांगतो. नेपाळ असो, अमेरिका असो, इंडिया असो, मुलीचे वडील हीच जमात नेहमी टेन्शन मध्ये असतात. आय नो थापा अंकल, केअर टेकर थापा. मलाही पटतं. त्यामुळे मी पप्प्याला ओरडलो, मी त्याला झापलं, मी त्याला फटके दिले, मी त्याला शिक्षा दिली, मी त्याला उपाशी ठेवलं. मग त्याच्या लक्षात आलं तू जे करतोय ते चुकीचं आहे, अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आता तू म्हणतोय की जोनिताला मी माझ्या बहिणीसारखं मानेन. हो, मी तिला प्रपोज करणार नाही, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता घरी जा. मग आता मला भावाला राखी बांधतानाच बघायचंय. जोनिता त्या जुगाड पुट्याला राखी बांधते, तेव्हाच मला बरं वाटेल. पण आता खूप वेळ आहे ना रक्षाबंधनाला, तोपर्यंत कुठे थांबणार तुम्ही? मी पप्प्याच्या वतीनं तुमची माफी मागतो. तुम्ही आता घरी जा. जोनिता येईपर्यंत मी हलणार नाही. मी घेतो ना काळजी जोनिताची. हो, मी तिला घरी सोडतो. मी तिचं रक्षण करीन, मी तिची काळजी घेईन, मी तिला जपीन. मी बाप आहे तिचा, मीच आहे तिच्यासाठी. पण आता वय झालं ना तुमचं, आता मजबूत खांद्याची गरज आहे ना. काय झालं? 1990ला माझं लग्न झालं. लोलिता माझ्या आयुष्यात आली. खूप प्रेम होतं आमचं एकमेकांवर. मी तिला म्हणायचो, मला मुलगी हवी. मुलगी करता करता खरोखर मुलगी झाली. त्याच्यानंतर नाटक आलं, मुलगी झाली हो. नाटक गाजलं. मुंबईमध्ये नाही तर परदेशात पण ते नाटक केलं. मुलगी झाली हो. बाई काय ऑर्डरची वाट बघताय माझ्या? हा, हे सगळे आपले गेस्ट आहेत. जरा चहा सरबत वगैरे काहीतरी आणा, खारी वगैरे मस्त. पप्प्या दादा, ऑल दी बेस्ट. जोनिता बहिणी आल्या का? हो आल्या. पप्पा सेठ, आप डरो मत, हम हैं आपके पीछे. हाँ अरे हाँ, मैं किससे डरता हूँ?
पप्या दादा, तो बाहेर थापा आलाय ना, म्हणून म्हंटल मी काय करतो, त्याला काहीतरी प्यायला देतो, त्यात गुंगीचं औषध टाकतो, मग तो झोपेल, मग तुम्ही बिंदास प्रपोज करा त्या जोनी त्याला. हा, त्यापेक्षा असं कर, तू ते गुंगीचं औषध घाल सरबतात, तू पी आणि झोपून जा. असलं काहीतरी करू नको. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. हम तो कहते उसके सामने ही करो, हम देखते क्या होता है वो. हाँ, हम देखते याला थोडे बदाम द्या. जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन. परी तू माझी आहेस. परी. गौरव, बोल ना बाई. हा काय आहे, फुलपाखराच्या प्रिंटचा शर्ट घातलायस का रे तू? मगाशी नोटीसच केलं नाही मी. चांगलं आहे. झेंडूच्या गोंडस फुलावर फुलपाखरं येऊन बसली आहेत असं वाटतंय. हो गौरव भाई, काय पण काय भाई, तुमच्या तोंडातून हे शोभत नाही भाई. परी आपली बोलली असती ना तर कसं एकदम परफेक्ट. हे बघ बाई, आपण पप्प्याबाई बोलला ना म्हणून शांत झालोय. हा, पण जोपर्यंत आपली परी राणी इथे येत नाही ना तोपर्यंत आपण इथून काय जाणार नाही. भाई तू टाइमपास करू नकोस, चल फोन फ्रेंड कर चल. नाही तर भाई आज तर तिच्या घरीच जातो. भाई डायरेक्ट लग्नाची ऑफरच टाकतो तिच्या आई बापाला. बापा, तुझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का रे? बाई आपला आहे ना आपल्या फक्त प्रेमावर आणि पप्प्याबाईवर विश्वास आहे. आता तू पुनर्जन्मावर विश्वास ठेव. कारण सांगू तुला, एक ना हे साऊथ आफ्रिकेचा सायंटिस्ट आहे पॉल ॲडम्स नावाचा. तर त्याची अशी एक थेअरी आहे पुनर्जन्माची. तो काय म्हणतो की आपल्याला एखादी गोष्ट हवी असली ना तर त्याच्यासाठी धडपडायचं नाही. या जन्मात त्या गोष्टीचा नाद सोडून द्यायचा, मग पुढच्या जन्मात ती गोष्ट आपल्याला आपोआप मिळते. कळलं का तुला? वा बाई, एक तर आहे ना पॉल ॲडम्स हा साऊथ आफ्रिकेचा स्पिनर आहे आणि तू का असा वेडा वाकडा बोलतोय. दुसरी गोष्ट बाई, या जन्मात जर परी आपला नादच करणार नाही तर ती नाद सोडणार कसा आणि पुढच्या जन्मी ती आपल्याला मिळणार कशी? तू या जन्मात फोन कर चल लवकर. बाई अरे आपण फोन केला होता तिला, तिने फोन नाही उचलला आपला. तिच्या बाबांनी तर एक तर फोन उचलला, डायरेक्ट बोलले काय काम आहे, मी परीचा बाबा बोलतोय. बाई आपण पण बोललो सासरे बुवा नमस्कार. एवढा आपला परीचा हात द्या, मग तुमचा पण हुकूम आपला ऐका ना भाई. तू तिच्या बाबांशी असं बोललास? अरे यार भाई, वेळ वाया जातोय यार. तुम्ही फोन करा तिला, जाऊ दे. तुला वेळ लागलाय का? अरे भाई, आपण त्या परिराणीसाठी 24/7 वेडा झालोय तिच्या प्रेमात भाई. मुक्ता, आनंदी, तू हा कर या ना कर परी, तू फक्त माझी आहेस या बापाऊची आहेस. वेड लागलाय त्याला, वेडा झालाय तो. त्याच्या डोळ्यात अशी वेडसरपणाची झाक आली आहे. तू पाहिलंस का त्याला? आरशासमोर उभं राहून गाणी म्हणतोय तो. हा असं त्याच्या डोळ्यात तर भास झाला मला, परी असं दिसलं मला. नाही का डोळ्यात बदाम दिसतात तसं त्याच्या एका डोळ्यात प आणि दुसऱ्या डोळ्यात री होता. काहीतरी करा ना यार, काहीतरी करा ना यार. आपण एक काम करूया का, आपण त्याला सांगूया तुला जे वाटतंय ना ते एका पत्रात लिही, आम्ही ते पहिला देतो आणि परी कळवेल ना तिचं उत्तर काय ते. आनंदी, भपाऊ नावाच्या माणसाने आयुष्यात कधीतरी हातात पेन धरलं असेल असं वाटतं का तुला? जी माणसं पत्र लिहून आपली भावना व्यक्त करतात ना ती आरशासमोर उभं राहून अशी वेड्यासारखी गाणी म्हणत नाहीत. हा भपाऊ दुसऱ्या कॅटेगरीतला आहे. आपण एक काम करूया, पोलिसांच्या ताब्यात देऊन टाकू त्याला. कशाला? प्रेमात तर पडलाय ना तो. अखंड बुडाला आहे तो प्रेमात फक्त तो, बाकी काही नाही. अगं तू येडी आहे काय? पण त्रास होतो ना परीला त्या प्रेमाचा.